सध्या ना विश्रांती घ्यायचं म्हटलं की मी माझ्या कामामध्ये बदल करते। नमस्कार, पुन्हा एकदा मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत। तर ही आहे माझी चुलत नणंद, जी की माझ्याकडे 2 दिवसांसाठी राहायला आली होती। तर आल्यानंतर म्हटलं चला तुझा एक मेकअप लुक पण करावा। तर ही सर्व तिचा मेकअप लुक मी केला आणि मेकअप करता करता आम्हाला खूप वेळ गेला, कारण इशिकाला सांभाळून मला हे करायचं होतं। हेअरस्टाईल, मेकअप, साडी ड्रॅपिंग एकंदरीत सर्व छान झालं होतं, पण ना शूट करायला खूप वेळ गेला। दुसऱ्या दिवशी तिचे आईवडील पण आले होते, म्हणजे माझे चुलत सासू सासरे। तर आम्हाला जायचं होतं डीमार्टला आणि हे तिघे मस्त बाईकवरती गेले आणि त्यांची ऑटो असल्यामुळे आम्ही ऑटोमध्ये गेलो, कारण बाजार पण ऑटोमध्ये आम्हाला घेऊन येणं पण सोयीस्कर होत होतं। तर आज रविवारचा दिवस होता आणि रविवारमुळे ना मार्केटमध्ये गर्दी नसली तरी डीमार्टला खूप सारी गर्दी होती। ऑटोमधून आम्ही निघालो आणि इशिकाला घेऊन जाणं पण मला ऑटोमध्ये सोपं पडलं, कारण ऊन लागत नव्हतं। डीमार्टला आलो तर बघितलं इकडे खूप मोठी लाईन होती। कसा पटपट बाजार भरला। काही वस्तू सुट्ट्या घ्यायच्या होत्या ना, तिथं तर खूप सारी लाईन होती। त्यानंतर बघा मिस्टर आणि माझे सासरे आहेत ना, ते वेटिंग करत होते आमचं कधी होते, आणि इशिका त्यांच्याच गळ्यात असते नेहमीप्रमाणे। तर इशिकाला ते घेऊन उभे राहिले होते। त्यानंतर मी मस्त प्रकारे ज्या ज्या वस्तू लागतात ते पटापट भरून घेतल्या, कारण आता खूप वर्षांचा अनुभव झाला की डीमार्टला कुठली वस्तू कुठे भेटते, त्यामुळे वेळ जास्त लागत नाही। त्यानंतर बघा या सर्वांनी आईस्क्रीम खाल्लं मला सोडून, कारण बाळामुळे मी खात नाहीये। शनायाने पण मस्त एन्जॉय केला। त्यानंतर ट्रॉली आहे ना, ती माझी नणंद आहे ती सांभाळत होती आमची, आणि त्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर मला सर्व डबे वगैरे पुसून घ्यायचे होते आणि बाजार भरायचा होता। ज्या दिवशी बाजार भरायचा असतो ना, त्या दिवशी बघा किचनमध्ये एवढा पसारा होतो। पहिल्या घराचं किचन मोठं होतं, पण हे छोटं असल्यामुळे ना खूप कंजेस्टेड होतं, त्यामुळे मला ना हे सर्व वस्तू आणल्याच भराव्या लागतात। त्यानंतर हे सर्वजण मस्त घरी बसले होते आराम करत, चहा पाणी वगैरे केला आणि त्यानंतर ते निघाले जायला। इशिकाने त्यांना मस्त प्रकारे बाय बाय केलं आणि ते गेल्यानंतर बघा काही वेळानंतर परत आईनं जे गावावरून दिलेलं साहित्य होतं ते मी खोलून ठेवलं, कारण सकाळच्या धावपळीपासून मी ते खोललंच नव्हतं। तर त्याच्यामध्ये आईनं भरपूर साऱ्या भाज्या दिल्या होत्या, ज्या काही फॅनच्या हवेला सुकवून ठेवल्या, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दिलं होतं मेवा वगैरे दिला होता, जे की आता चिंचणीला वगैरे लोक जातात ना, तर तिकडून आणला होता। आणि एक डब्बा दिला होता, ज्या डब्यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते। सासूबाईने पण काही थोड्या भाज्या पण दिल्या होत्या, त्या पण मी फ्रीजमध्ये साफ करून ठेवल्या। आणि याच्यामध्ये बघा लाडू, करंजी, जे पण काही शंकरपाळी ते असतं ना, ते सर्व बनवलेलं दिलं होतं। आणि संध्याकाळी आला होता माझ्याकडे जावेचा मुलगा, आणि तो मस्त यांच्यासोबत डान्स करत होता। हा होता आजचा मिनी ब्लॉग। कसा वाटला बाबा।